छोट्या बयोची मोठी स्वप्न. गो बयो. बघितलत ना बाळांनो, नेहमी नेहमी मीच परिस्थितीला बळी पडते. काय माझ्याच बाबतीत हे घडतं. मी काय केलंय सांगा ना. एवढी मी चांगली वागते, सगळं मी चांगलं करते, पण तुमचा बाबा माझ्याशी असंच वागतो. मला वाटतं हे सगळं त्या बयोने केलंय. का ती बयो माझ्याशी असं वागते मला काही कळत नाही. बघताच नको तुम्ही. आता इतक्या वर्षांचा आमचा नाता, पण दादा त्या बयोवर विश्वास आहे. सगळ्यांच्या समोर तर आमच्या अंगावर धावून येलो. तुम्हीच सांगा, तुमच्या मम्मा काय झाला असता तर किती पडले असता आपल्यात. जाऊ देऊ रमाकांत भाऊजी, काय बोलायचं आता. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा तुमच्या कामाला. हो जाते पण वहिनी तुमका नक्की बरं वाटतं ना. तुमका काय होतो काय, तर काय त्रास नाही ना होत तुमका. नाही मी ठीक आहे आता. काय सहन करायचं, दुसरं काय. या तुम्ही. पोरांनो, तुमच्या मम्माची काळजी घेवा. बघा ते का काय होया काय नको तर बघा. जरा काय लागलं तर मला फोन करा, मी हवे. हां इराची इराची प्लीज तुम्ही बाबांका सोडवा ना प्लीज. ए बाई मी पाया पडते ना तुझ्या. तुला काय हवं एकदा तू सांग तरी. का तुमच्या फॅमिलीच्या मागे लागली, का सगळ्याची वाट लावते सगळं तू. इराची असं काही एक नाही हो. प्लीज तुम्ही फक्त बाबांका सोडवा ना प्लीज. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. तुझ्यामुळे शुभंकरचे असे हाल आहेत माहिती. तू आमच्या घराला लागलेलं ग्रहण आहेस, ग्रहण. एक एक करून सगळ्या फॅमिली मेंबर्सना तू बाजूला करतेस, सगळ्यांना तोडतेस तू आणि तुझी ती नालायक आई. तुमच्यामुळे हे सगळं. तुम्ही सगळे ना खोटा बोलतास. हे सगळं मी नाही तर तुम्ही आणि रमाकांत काकाने मिळून केला. आणि ते डाव साधून या सगळं माझ्या अंगावर घालतास. तुमका बाबा नंगडा ज्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी नाही तर त्यांची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घेण्यासाठी हे सगळं घडवून आणलास ना. आणि म्हणूनच तुमका त्यांच्यावर लग्न करूचा होता. सगळं माहिती आहे मला. इरा आणि आरव दादा साथी घेऊन तुम्ही हे सगळं घडवलंस ना. ह्या दोघांका तर काय घडलंय हे सुद्धा माहिती नाही. त्यांच्याच बाबांकडको तेच या सगळ्यात मदत करत होते. या सगळं तुम्ही केलास हे तर माका दोषी ठरवतास. या बघा, ह्या कुटुंब मी नाही तर तुम्ही तोडला. आणि माझे बाबा असं करूच शकत नाहीत. च्या तर ना. बघितलं ना बाळांनो, ही कशी बोलते मला. मी हिला इतकं आपलंसं प्रेम दिलं, तुमच्यासारखं प्रेम केलं, आणि ही आता माझ्याच वरती उलट पडते. नाही मला कळून चुकलंय आता. हे सगळं ही माझ्यावरती ढकलते. म्हणजे मी सुद्धा तुमच्यापासून वेगळी होईल. आणि मी इथून गेल्यानंतर तुमच्यामध्ये फूट पाडून तुम्हालाही वेगळं करेल आणि ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या घशात घालेल. वा बयो वा. कारण मानलं पाहिजे ना तुला. काय काय कारस्थानं करते तू या छोट्या वयात सुद्धा. कोणीतरी विष आणून द्या रे मला. मला नाही जगायचं इथे, मरू दे. मला नाही राहायचं इथे, मला नाही राहायचं. मरू दे म्हणजे मी सुटेल. मला नाही जगायचं, मला मरू दे. मम्मा अगं थांब ना. काय करतेस तू. प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. ए बयो, काय प्रॉब्लेम आहे ग. तुला प्रॉपर्टी हवी होती तर सांगायचंच ना. तसं तुला असं तसंच दिली असती.
पण त्याच्यासाठी आमची लाईफ स्पॉइल करायची तुला काय गरज होती? माझा बाबा गेलाय आणि आणि तुला आता माझ्या मम्मीला सुद्धा आमच्यापासून तोडायचंय का? नाही नाही नाही, मी आता इथे एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. मला पुतमरायला होतं. मी या परिस्थितीत राहूच शकत नाही. मी मुंबईला चालले. तुम्ही येणार असाल तर सांगा, नाही तर मी एकटे चालले. मम्मा मी पण येते तुझ्यासोबत. मलाही नाही राहायचं इथे आता. आपण बाबालाही सोडवून मुंबईला घेऊन जाऊ. आपण एक काम करू, मुंबईला एक चांगला वकील बघू आणि बाबालाही सोडू. मी इथे नाही राहू शकत होतं. मला या गावाचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. दादा तू येतोस ना आमच्या सोबत? की तुला ह्या बरोबर इथेच राहायचंय? नाही, मी येतोय तुमच्या सोबत मुंबईला. मला नाही राहायचं आहे बयो सोबत. प्लीज असं नको दादा. हिराचे मी तरी हिरा नको, थांब ना हिरे, थांब नको. दादा प्लीज ऐक ना माझं. दादा असं नको ना करू. तू समजून घे ना माका प्लीज. तुम्ही नको ना जाऊ मुंबई. थांबा ना हिरा. हिरा तू तरी थांब ना प्लीज. तुमची शाळा व्हायचं केलं. माझी शाळा अर्धवट सोडून जायचं नसतं. थांब ना हिरा. आणि आपल्या बाबांना पटकन नेतो सुटून येतले बघ तू. मग पण ना पहिल्यासारखं एकत्र राहूया फक्त प्लीज. तू प्लीज आमच्या बघून लांब जा प्लीज. मला अडवायचा प्रयत्न करू नकोस. तुला हेच हवं होतं ना? तुला कधीच आम्ही नको होतो. मग होतंय तुझ्या मनासारखं सगळं. तू आता खूप खुश असशील ना? तुझी सगळी ना रडायची आणि आम्हाला थांबवायची नाटकं प्लीज माफ कर आता. तुझा जो खरा चेहरा आहे ना तो सगळ्यांना कळलाय. हिरा तू ऐकून घे ना प्लीज. दादा प्लीज तू थांब ना प्लीज. माझ्यासाठी थांब ना दादा. बंद कर तुझी सगळे नाटकं. तुझं आता सत्य सगळ्यांसमोर आलंय. दादा अरे असं काही एक नाही. तुझं गैरसमज झालं. माझं समजून घे ना तू प्लीज दादा. आतापर्यंत तेच तर करत आलो ना बयो. पण हीच माझी मोठी चूक झाली. यापुढे मी असं नाही करणार. पण एक लक्षात ठेव, आमच्यासोबत तुझेही काही वागलीस ना तसं प्लीज दुसऱ्या कोणाही सोबत वागू नको. अरे दादा अगं काही एक नाही, तो रोहित बास. चल आता. अजूनही काय तू या खोटारडीशी बोलतोय? ह्याची सगळी कटकारस्थानं करून झाली. ही फक्त नाटकं राहिली आहेत आता. बस झालं, चला येते. हा सासूबाई. हिराच्या असं नको ना बोलू तुम्ही प्लीज. नको ग बाई, नको बोलूस तू काही प्लीज. हिराच्या नको ना असं करू प्लीज. बाई प्लीज मला माफ कर. आरव हिरा बसा गाडीत, चला. नको ना हिराच्या. दादा दादा तू तरी थांब ना. हिरा हिरा प्लीज थांबा ना. नको ना जाऊ तुम्ही. दादा दादा प्लीज थांब ना. दादा दादा थांब ना. दादा दादा थांब ना. दादा थांब ना रे. दादा चल अवदसे जा हैस. तुझा या काय नाही हा. चल आजी अखे नको ना असं करू. अगे आता काय करतोस? गो खुळग्या चिपराव. या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलास ना तर तुका पण घर सोडून जाऊक लागतला. कळला तुका? हाय सुमीराव चिपराव. आणि काय गो माझं तोंड काय बघतास? आजी 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 असं नको ना करू गे प्लीज. अगे अगे आता काय करतोस? चिपराव. अगे पण अयो माझी बाई.
आत्या गे समजावून आजी प्लीज. खूप करते कामवालीची पोर हस, तू कायम भांडीच घासणार हस. मी तुला म्हटलं होतं ना, ह्या वाड्याच्या गेटच्या आत पाऊल टाकूची हिंमत नाही करूची, नाही तर गाठ माझ्याशी. हा आत्या चला चिमरे आत हो. आजी आजी थांब ना गे. अरे का मसाला ये अवदशे, आता हाय काय तुझा? सगळा संपला. फिनिश द एंड. याच दवाखान्याच्या जीवावर माझ्या खुन्नस खात होतीस ना तू? हा, तुझं दवाखानो संपलो आता. आता दवाखान्याच्या जागी आम्ही आमची बियर शॉपी उघडतलोय. आता लोक औषधा पिऊची नाही, बियर पितली बियर. ती पाठी काढ, ती 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 काढ 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 पटकन काढ पाठी. डॉक्टर शुभंकर दत्तात्रय देवचाके, MBBS MD. याच्या जीवावर जाम उडायचीस ना तू? तुझे ना पंख छाटलेत मी. मोठी डॉक्टर 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 करायचीस. आता काय होताला, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काय जरी झाला ना तरी वाघ शेवटी वाघच राहतात. आणि तुझ्यासारखे बिळातले उंदीर उंदीरच राहतात. तुका डॉक्टर होऊचा ना, जा जा बाय, तू अभ्यासाक जा, अभ्यासाक जा. दे 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 दे. हा भयो, हो पयो, तुझ्यासाठी आमच्याकडनं गिफ्ट. हा एक गोष्ट लक्षात ठेव, आतापासून दवाखानो माझं वाढो त्याच्या आवारात फिरकूचाच पण नाही तू. त्याच्यापेक्षा वाईट अवस्था करतलंय मी तुझी. चल चालती हो ऐसून चाल. भयो, किती सुंदर दिसतेस तू अशी. खरोखरची डॉक्टरीण बाई दिसतेस. भयो,
मी तुका तो डॉक्टरचं कोट शिवलं होतं बघ, ता एकदा घाल ना. आई असं कशाक बोलतस गे तू? असंच हो, मका ना तुका तसं बघूचा. आई घाल ना. ठीक आहे घालते. आई यापुढे माझ्या आयुष्यात किती पण संघर्ष येऊन दे, किती पण काचकळगी येऊन दे, तरी सुद्धा मी माझ्या आईचं डॉक्टर होचं स्वप्न पूर्ण करणारच. हे दवाखाना होतो असं आणि कायम राहणार. मी डॉक्टर बनवून माझ्या काजवशी ह्याच दवाखान्यात परत येणार. डॉक्टर शुभंकर दत्तात्रय देवचाके. मग ज्या मुलीला इथं दवाखाना सुरू झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद झाला आहे त्या बोयवच्या आतूनच आपण रिबीन कापूया ना.